नमस्कार मित्रांनो, आर-टी ॲडमिशन चालू झाले. आर-टी ॲडमिशनचे लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. तर आर-टी ॲडमिशन काय आहे आणि आर-टी ॲडमिशनमध्ये ॲडमिशन कसं घेतलं जातं याची संपूर्ण डिटेल्स मी तुम्हाला समोर देणार आहे. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, असे भरपूर न्यूज या चॅनलवरती यूट्यूबच्या पसरवण्यात आलेलं आहे की आर-टी ॲडमिशन चालू झाले. तर आर-टी ॲडमिशन चालू तर झाले मित्रांनो, पण कशा प्रकारे चालू झाले, नेमके त्याची प्रोसेस काय आहे हे तुम्हाला कोणीही सांगत नाही. तर मी तुम्हाला हे पूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो. आर-टी ॲडमिशन हे चालू झालेलं आहे हे तेवढंच नक्की आहे, पण त्याच्यामध्ये नेमकं काय तथ्य, कोणकोणती प्रोसेस असते, किती टप्प्यामध्ये अर्ज भरले जातात हे तुम्हाला कोणीही सांगत नाही. तर आर-टी ॲडमिशन हे चालू झालेले ही गोष्ट खरी आहे आणि लवकरच तुमचे फॉर्मसुद्धा भरल्या जातील. सध्या फॉर्म भरणं चालू झालेलं नाही आहे आणि सध्या मग तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर बोलला की आर-टी ॲडमिशन चालू झाले, मग आताच म्हणताय की चालू झाले नाही. तर चालू झाले म्हणजे कसं की सरकारकडून आता याच्यामध्ये थोडी प्रोसेस करणे चालू झालेले आहे. म्हणजे जसं की शाळा निवडणे चालू झालेले आहे मित्रांनो. जसे की आपल्या एरियामध्ये जेही शाळा असतील त्याच्यापैकी किती शाळा सरकारला आर-टी-मध्ये घ्यायच्या आहे याची संपूर्ण प्रोसेस आता चालू झालेली आहे. म्हणजेच लवकरात लवकर आपले ॲडमिशन स्टार्ट्स होणार आहेत. तर आता आपल्याला किती दिवस थांबावं लागेल? तर आता आपल्याला जवळपास 15 दिवस थांबावे लागले आहे. कारण की आता शाळाचे जे अपडेट्स आहेत की शाळा निवडण्यात चालू झालेलं आहे. शाळा जी शाळा निवडल्या जातील हे आपल्याला पोर्टलवर दिसेल, जेणेकरून आपण समजू शकू की आपण आपल्या पाल्याला कोणत्या शाळेचा सिलेक्ट करायचं आहे आणि कोणत्या शाळेमध्ये आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. तर हे आपल्याला पोर्टलवर दिसणार आहेत की कोणकोणत्या शाळा आपल्या एरियामधून आहेत. तर त्याच्यापैकी आपण फॉर्म भरताना जेही आपल्याला निवडायची आहे ते आपण अगोदरच पाहू शकणार आहोत. त्याच्यामुळं ही एक गोष्ट एकदम अति चांगली म्हणावी लागेल. कारण की आता जर आपल्याला माहितीच नसेल की आपल्याला कोणत्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं, तर आपण फॉर्म भरताना कोणत्याही शाळा निवडणार, बरोबर ना? त्याच्यामुळंच ही शाळा जी निवडण्याची प्रक्रिया चालू झालेली ही एकदम व्यवस्थित आहे असं माझं म्हणणं आहे. आपलं काय आहे हे आपण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर मित्रांनो, ही अशी अपडेट्स आहे ज्याच्यामध्ये 3 टप्प्यामध्ये अर्ज भरले जातात. पहिली टप्पा म्हणजे सरकार GR काढतं. GRसुद्धा निघाला, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला मी पूर्ण GR एक्सप्लेन करून दाखवलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तो व्हिडिओ तर तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर शाळा निवडणे. तर शाळा निवडण्याची आता प्रक्रिया चालू झालेली आहे. जवळपास ही प्रक्रिया 10 ते 12 तारखेपर्यंत मार्चच्या राहणार आहे. तर त्याच्यामध्ये थोडे 1-2 दिवसची किंवा 2-4 दिवसाची डेट वाढू पण शकते की जवळपास 15 तारीख होऊ शकेल. तर 15 तारीख जर झाली तर मग आपल्याला ॲडमिशन कधी स्टार्ट होतील? तर ॲडमिशन स्टार्ट हे मार्च महिन्याच्या 22 तारखेपासून किंवा 23 तारखेपासून होऊन जातील. तर सर आम्ही याच्यासाठी वेट करावा की दुसऱ्या शाळेमध्ये आमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्यावं? तर तुम्ही नक्कीच वेट करू शकता. थोडा लेट होईल पण आर-टी ॲडमिशन चालू होणार आहे तेवढं नक्की आहे. कारण की आता शाळा निवडणे चालू झालेले. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे 3 अपडेट्स आहेत. जे तिन्ही अपडेट्स मी तुमच्यासोबत शेअर केले आणि तिन्ही अपडेट्सची एकदम उत्तमरित्या तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे असेच आर-टी रिलेटेड किंवा अजूनही कोणत्या रिलेटेड तुम्हाला भरपूर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ भेटत असतात. तर चला मित्रांनो, सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.